नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आहे 29 ऑगस्ट। आपण आज बघणार आहोत कोणत्या ठिकाणी जोरदार पाऊस होणार आहे, तर कोणत्या ठिकाणी वारे वाहणार आहे, तर कोणत्या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे। पण त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा। मित्रांनो, हवा बघतोय की नाशिक या भागात सकाळच्या 9च्या सुमारास तुम्ही बघू शकता की नाशिक, त्र्यंबक, इगतपुरी तसेच निपाड, सिन्नर, येवला, मनमाड, वणी या ठिकाणी वातावरण हे सकाळचं ढगाळ असणार आहे। तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस सुद्धा पडताना सकाळ सुमार दिसणार आहे, जसे इगतपुरी, त्र्यंबक या ठिकाणी। मुंबई साईड बघितली तर डहाणू, पालघर, वाडा, कल्याण, डोंबिवली, मुंबई, खोपोली, गोरेगाव, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, सावंतवाडी या ठिकाणी जो कोकण भाग आहे त्या ठिकाणी सुद्धा सकाळचं वातावरण हे ढगाळ असणार आहे। तर काही ठिकाणी म्हणजे रत्नागिरी, राजापूर, चिपळूण तसेच सावंतवाडी या ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस सुद्धा पडताना सकाळ सुमार दिसणार आहे। त्याचबरोबर निपाणी, कोल्हापूर, सांगली, कराड, विटा, सातारा, वडूज, जत, विजयपूर, इंडी, सोलापूर, पंढरपूर या ठिकाणी वातावरण सकाळचं ढगाळ असणार आहे। तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस सुद्धा पडू शकतो। पुणे भागात जर बघितलं तर पुणे, लवासा, सासवड, लोणंद, फलटण, बारामती, इंदापूर या ठिकाणी सुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे। तर लवासा तसेच फलटण, लोणंद या ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस सुद्धा पडताना दिसू शकतो। त्याचबरोबर तुळजापूर, पेठ, सोलापूर, पंढरपूर, काईज, बीड, करमाळा, दौंड, जामखेड, अहिल्यानगर, खेड, जुन्नर, मंचर या ठिकाणी सुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे। श्रीरामपूर, पैठण, वैजापूर, जालना, संभाजीनगर, सिल्लोड, चाळीसगाव, मालेगाव या ठिकाणी आपल्याला सकाळ सुमारास हलक्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस सुद्धा पडताना दिसणार आहे। नाशिकच्या उत्तर भागामध्ये मनमाड, चाळीसगाव, मालेगाव, धुळे, परोळा, शिरपूर, नंदुरबार या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस सुद्धा पडताना दिसणार आहे। मित्रांनो, त्याचबरोबर तुम्ही बघितलं तर जालना, लोणार, जंतूर, हिंगोली, वाशिम, पुसद या ठिकाणी सुद्धा आपल्याला सकाळ सुमारास पाऊस पडताना दिसणार आहे। तर उमरखेड, माजलगाव, परभणी, परळी, अहमदापूर, नांदेड, दिगलोर, उदगीर या ठिकाणी आपल्याला मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज दिसत आहे। मित्रांनो, जोरदार पाऊस या ठिकाणी होण्याचा अंदाज आपल्याला येत आहे। त्याचबरोबर आदिलाबाद, चंद्रपूर, अमरावती, नागपूर या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे। मित्रांनो, आपण जर सकाळच्या दुपारच्या 12च्या सुमारास बघितलं तर वातावरणामध्ये कोणता बदल होतो तुम्ही बघू शकता की मालेगाव, धुळे, परोळा, साक्री, नंदुरबार, शिरपूर, सेंदवा, जळगाव, चाळीसगाव, मनमाड या ठिकाणी आपल्याला 12च्या 1च्या सुमारास जोरदार पाऊस होताना दिसणार आहे, पडणार आहे। मनमाड, वैजापूर, श्रीरामपूर, संभाजीनगर, सिल्लोड या ठिकाणी सुद्धा हा पाऊस जोरदार असणार आहे। नाशिक, इगतपुरी, त्र्यंबक या ठिकाणी सुद्धा हा पाऊस मध्यम स्वरूपाचा पडण्याची दाट शक्यता दिसत आहे। मित्रांनो, त्याचबरोबर डहाणू, पालघर, वाडा, कल्याण, डोंबिवली, खोपोली, गोरेगाव, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर हा जो भाग आहे त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला पाऊस हा जोरदार पडता दिसणार आहे। सातारा, वडूज, कराड, विटा, सांगली, कोल्हापूर, निपाणी या ठिकाणी सुद्धा हा पाऊस मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा दाट अंदाज दिसत आहे। तर जत, निंडी, अफलापूर, सोलापूर, पंढरपूर या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे। तर पुणे भागामध्ये पुणे, जेजुरी, बारामती, इंदापूर या ठिकाणी हा पाऊस हलक्या स्वरूपाचा पडू शकतो। त्याचबरोबर अहिल्यानगर भागात बघितलं तर जामखेड, बीड, काईज, पेठ, लातूर, परळी, माजलगाव या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे। श्रीरामपूर, वैजापूर, संभाजीनगर, पैठण, जालना, जिंतूर तसेच परभणी, हिंगोली, वाशिम या ठिकाणी करजाना, अमरावती, अकोला, आर्वी, अकोट, इचलापूर या ठिकाणी मात्र हा पाऊस जोरदार असणार आहे, मुसळधार असणार आहे। पुसद, नांदेड या ठिकाणी सुद्धा हा पाऊस 1च्या सुमारास पाऊस पडण्याचा दाट अंदाज आपल्याला 1च्या सुमाराससुद्धा येत आहे। आपण जर 5-6च्या सुमारास बघितलं तर तुम्ही बघू शकता की नाशिक विभागामध्ये नाशिक, इगतपुरी, त्र्यंबक या ठिकाणी जोरदार पाऊस होणार आहे। त्याचबरोबर मनमाड, मालेगाव, चाळीसगाव, धुळे, साक्री, परोळा, शिरपूर, सेंदवा, नवापूर या ठिकाणी सुद्धा हा पाऊस जोरदार होण्याची दाट शक्यता आपल्याला दिसत आहे। अहिल्यानगर भागामध्ये अहिल्यानगर, पैठण, श्रीरामपूर, वैजापूर, जुन्नर तसेच जामखेड, खेड, दौंड, करमाळा या ठिकाणी सुद्धा पाऊस जोरदार असणार आहे। तर संभाजीनगर, जालना, पैठण या ठिकाणी सुद्धा पाऊस जोरदार असणार आहे। सिल्लोड, चाळीसगाव या ठिकाणी हा पाऊस मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा दाट अंदाज दिसत आहे ते आपल्याला। मित्रांनो, नांदेड या ठिकाणी आपल्याला वातावरण ढगाळ असणार आहे। पुसद, अकोला, अमरावती तसेच वेटूल, खंडवा या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा दाट अंदाज आपल्याला येत आहे। मुंबई साईडसुद्धा कोकण भागामध्ये हा पाऊस जोरदार असणार आहे। तर सांगली, सातारा, विजयपूर, सोलापूर, पंढरपूर, अकलोज या ठिकाणी हा पाऊस मध्यम स्वरूपाचा पडण्याचा दाट अंदाज आपल्याला दिसत आहे।
बार्शी, तुळजापूर, पेठ, लातूर, करमाळा, जामखेड या ठिकाणी सुद्धा हा पाऊस हलक्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी वातावरण ही ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे. आपण रात्री 11-12च्या सुमारास बघितलं तर पैठण, संभाजीनगर, जालना, वैजापूर, श्रीरामपूर या ठिकाणी हा पाऊस जोरदार पडण्याची दाट शक्यता आपल्याला दिसत आहे. तर सिल्लोड, चाळीसगाव, धुळे, मालेगाव, मनमाड या ठिकाणी हा पाऊस मध्यम स्वरूपाचा पडण्याचा दाट शक्यता दिसत आहे. तर चिखली, खामगाव, अकोला, जळगाव, परळा, धुळे या ठिकाणी हा पाऊस जोरदार असणार आहे. तर नाशिक विभागामध्ये नाशिक, इगतपुरी, त्र्यंबक या ठिकाणी हा पाऊस मध्यम स्वरूपाचा पडू शकतो. श्रीरामपूर, वैजापूर, मनमाड, मालेगाव पाऊस या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पडण्याचा अंदाज दिसत आहे. तर मंचर, चाकण, जुन्नर या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे. शिरूर, राळेगाव, खाडा, श्रीगोंदा या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे. तर घरगाव, राहुरी, घोडेगाव, श्रीरामपूर, संगमनेर, राजूर तसेच कोपरगाव, वैजापूर, येवला, सिन्नर या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे. त्याचबरोबर पाऊससुद्धा हलक्या स्वरूपाचा पडण्याचा दाट अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे मित्रांनो. त्याचबरोबर कल्याण, डोंबिवली हा भागात जर बघितला आपण तर काही ठिकाणी आपलं वातावरण ढगाळ असणार आहे. तर मुंबई, खोपोली, गोरेगाव, चिपळूण, रत्नागिरी या ठिकाणी हा पाऊस हलक्या स्वरूपाचा पडण्याचा दाट अंदाज आहे. तर सातारा, कराड, विटा, कोल्हापूर, सांगली, जत, पंढरपूर या ठिकाणी वातावरण मात्र पूर्णतः ढगाळ असणार आहे. पंढरपूर, सोलापूर या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे. तर दौंड, बारामती, इंदापूर, बार्शी, पेठ, लातूर, जेजुरी, पुणे, खेड, खोपोली या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे. फक्त रात्रीच्या सुमारास पैठण, संभाजीनगर, जालना, श्रीरामपूर, वैजापूर, मनमाड, सिल्लोड या ठिकाणी हा पाऊस जोरदार होण्याची दाट शक्यता आपल्याला दिसत आहे. तर मित्रांनो, ही झाली रात्रीच्या उशिरापर्यंतची आजची अपडेट. उद्याची अपडेट पुन्हा आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये घेऊन येणारच आहोत. पण त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा मित्रांनो. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.